जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. आजच्या काळामध्ये UGC 2026 हा शब्द खूप ठिकाणी ऐकायला मिळतोय. सोशल मीडिया, यूट्यूब, न्यूज आणि विशेषतः कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आहे. UGC 2026 म्हणजे नक्की काय आहे? हा नवीन कायदा आहे का आणि याचा विद्यार्थ्यांवरती काय परिणाम होणार आहे? या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टी सविस्तर आणि सोप्या भाषेमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया UGC म्हणजे काय. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन. ही एक संस्था आहे जी भारत सरकारने 1956 साली स्थापन केली. भारतातील विद्यापीठे आणि कॉलेजेस योग्य प्रकारे चालावीत, शिक्षणाची गुणवत्ता टिकून राहावी आणि उच्च शिक्षणासाठी ठराविक नियम असावेत, यासाठी UGC काम करते. मित्रांनो, UGCची मुख्य कामं म्हणजे विद्यापीठांना आणि कॉलेजेसला मान्यता देणे, अभ्यासक्रमासाठी नियम ठरवणे, शिक्षकांच्या पात्रतेसंबंधी मार्गदर्शन करणे आणि सरकारी अनुदान वाटप करणे. थोडक्यात सांगायचं तर भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेचा कणा म्हणजे UGC आहे. आतापर्यंत लागू असलेला कायदा म्हणजे UGC ॲक्ट 1956, पण हा कायदा खूप जुना असल्यामुळे आजच्या बदलत्या जगाशी तो पूर्णपणे जुळत नाही, असं सरकारचं मत आहे. आज शिक्षण फक्त डिग्रीपुरतं मर्यादित न राहता स्किल, इनोव्हेशन, रिसर्च आणि एम्प्लॉयबिलिटी यावर आधारित असायला हवं, अशी गरज निर्माण झालेली आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने NEP 2020 नवीन शिक्षण धोरण आणलं. NEP 2020 चा मुख्य उद्देश म्हणजे भारताची संपूर्ण शिक्षण व्यवस्था आधुनिक, लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित करणे. उच्च शिक्षणात जे बदल NEP 2020 नुसार अपेक्षित आहेत, त्यांनाच लोक आज UGC 2026 असं म्हणत आहेत. इथे लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे UGC 2026 हा सध्या लागू असलेला स्वतंत्र कायदा नाही. हा शब्द वापरून भविष्यात 2025-26 पर्यंत उच्च शिक्षणात होणाऱ्या प्रस्तावित सुधारणा दर्शवल्या जातात. UGC 2026 मध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया HECI ही नवीन संस्था प्रस्तावित आहे. सध्याची UGC, AICTE सारख्या अनेक संस्था एकत्र करून एकच मजबूत संस्था निर्माण करण्याचा सरकारचा विचार आहे. HECI च्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता, नियम, अनुदान आणि मान्यता यावर वेगवेगळ्या विभागांद्वारे लक्ष दिलं जाईल. UGC 2026 अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी सर्वात चर्चेत असलेली संकल्पना म्हणजे मल्टिपल एंट्री अँड एक्झिट सिस्टम. या पद्धतीनुसार जर एखादा विद्यार्थी आर्थिक, कौटुंबिक किंवा इतर कारणांमुळे शिक्षण मध्येच थांबवतो, तर त्याचं शिक्षण वाया जाणार नाही. त्याला ठराविक कालावधीनुसार सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा डिग्री मिळू शकते आणि नंतर पुन्हा तो शिक्षण सुरू करू शकतो. याच सोबत 4 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट डिग्री प्रोग्रॅम हाही एक महत्त्वाचा बदल आहे. या प्रणालीत पहिल्या वर्षानंतर सर्टिफिकेट, दुसऱ्या वर्षानंतर डिप्लोमा, तिसऱ्या वर्षानंतर डिग्री आणि चौथ्या वर्षानंतर रिसर्च किंवा ऑनर्स डिग्री मिळेल. यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाकडे वळण्याची संधी मिळेल.
UGC 2026मध्ये स्किल बेस्ड एज्युकेशनवर विशेष भर देण्यात आला आहे. म्हणजेच फक्त पुस्तकी ज्ञान न शिकवता प्रॅक्टिकल स्किल्स, इंटर्नशिप्स, फील्ड वर्क, ट्रेनिंग प्रोग्राम्स यांचा अभ्यासक्रमात समावेश केला जाईल. यामुळे विद्यार्थी नोकरीसाठी अधिक सक्षम होतील. याशिवाय डिजिटल एज्युकेशन आणि ऑनलाईन लर्निंग हे देखील UGC 2026चा भाग आहेत. ऑनलाईन कोर्सेस, डिजिटल क्रेडिट्स आणि ब्लेंडेड लर्निंग यामुळे विद्यार्थी कुठूनही शिक्षण घेऊ शकतील. पण त्याचबरोबर डिजिटल सुविधा सर्वांपर्यंत पोहोचणं ही एक मोठी आव्हानात्मक गोष्ट आहे. UGC 2026मध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फॉरेन युनिव्हर्सिटीज इन इंडिया. परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्प्स सुरू करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी दर्जाचं शिक्षण भारतातच मिळू शकतं आणि खर्चही कमी होऊ शकतो. या सगळ्या बदलांचे काही फायदे आहेत. शिक्षण अधिक लवचिक होईल, विद्यार्थ्यांवर ताण कमी होईल, कौशल्याधारित शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी वाढतील आणि भारताचं उच्च शिक्षण जागतिक पातळीवर मजबूत होईल. पण काही तोटे आणि अडचणीही आहेत, जसं की बदल स्वीकारणं, ग्रामीण भागातील डिजिटल अडचणी आणि शिक्षणाची समानता टिकवणं. शेवटी असं म्हणता येईल की UGC 2026 हा कोणताही सध्या लागू असलेला कायदा नसून भारताच्या उच्च शिक्षणाच्या भविष्यासाठी तयार करण्यात आलेला एक विजन किंवा रोडमॅप आहे. जर हे बदल योग्य प्रकारे आणि सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून राबवले गेले तर भारताची शिक्षण व्यवस्था खूप पुढे जाऊ शकते. एकूण पाहिलं तर UGC 2026 हा कोणत्याही सध्या लागू असलेला स्वतंत्र कायदा नसून भारताच्या उच्च शिक्षण व्यवस्थेत होणाऱ्या मोठ्या बदलांचं प्रतीक आहे. NEP 2020 नुसार शिक्षण अधिक आधुनिक, लवचिक आणि विद्यार्थी केंद्रित करण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे UGC 2026 कडे फक्त अफवा किंवा भीती म्हणून न पाहता भविष्यातील संधी म्हणून पाहणं गरजेचं आहे. UGC 2026 मुळे शिक्षण पद्धतीत मोठा बदल होणार आहे. मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम, 4 वर्षाची पदवी, स्किल बेस्ड एज्युकेशन आणि डिजिटल लर्निंग यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार शिक्षण घेणं सोपं होईल. विशेषतः ज्यांना मध्ये शिक्षण सोडावं लागतं अशा विद्यार्थ्यांसाठी ही व्यवस्था खूप उपयोगाची ठरू शकते. तरीसुद्धा या बदलांसोबत काही आव्हानेही आहेत. डिजिटल सुविधा, शिक्षकांचे प्रशिक्षण, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणं आणि समान संधी देणं हे मोठे प्रश्न आहेत. सरकार, विद्यापीठे आणि शिक्षकांनी मिळून या अडचणी सोडवल्या तरच UGC 2026चे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकते. शेवटी असं म्हणता येईल की UGC 2026 हा भारताच्या उच्च शिक्षणाचा भविष्यकाळ ठरवणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे. योग्य नियोजन, योग्य अंमलबजावणी आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून हे बदल राबवले गेले तर भारताची शिक्षण व्यवस्था अधिक मजबूत, सक्षम आणि जागतिक दर्जाची होऊ शकते. मित्रांनो, मला आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन जरूर दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय. धन्यवाद.